सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, आपल्या आधार कार्डवरचं आपलं नाव चुकलेलं असेल, आपला पत्ता चुकलेला असेल, आपलं लिंग चुकलेलं असेल म्हणजे पुरुषाचं स्त्री, स्त्रीचं पुरुष झालेलं असेल, जन्मतारीख चुकलेली असेल तर आपल्याला कुठेही न जाता आपल्या मोबाईलवरून घर बसल्या आपल्याला हे सगळा बदल करता येतो। हे शक्य आहे। तो बदल कसा करायचा यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील। तर चला बघूया मित्रांनो, तुम्ही स्वतःचा बदलू शकता। आपल्या जर तुमचे मुलं असतील, आपण बघतो शाळा भेटीमध्ये मी एक साधारण व्यक्ती म्हणून बघतो की खूप विद्यार्थ्यांचे पत्ता चुकलेला आहे, काही ठिकाणी नावाची स्पेलिंग चुकलेली आहे, जन्मतारीख चुकलेली आहे। तर तुमच्या लेकराचं देखील तुम्ही हे बदलू शकता। तर बघूया आपण त्यासाठी प्रत्यक्षात ऑनलाईन जाऊया। गुगल मध्ये आलोय आणि बघा इथं UIDAI एवढं जरी टाकलं तुम्ही आणि याच्यावर जर क्लिक केलं मित्रांनो तर प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथं बघा भाषा विचारली। सुरुवातीला त्यांनी भाषा सेट करा म्हणतं। आपण इंग्रजी घेऊ शकतो, हिंदी घेऊ शकतो, मराठी घेऊ शकतो, इथं दिलेली आहे। तर बघा इंग्रजीच आपण कंटिन्यू केली कारण इंग्रजीमध्ये समजायला बरंच सोपं जातं। तर बघा या पद्धतीनं आपण इंग्रजी कंटिन्यू केली मित्रांनो आणि इथे आलोत आपण। इथे आल्याच्या नंतर बघा हे केंद्र शासनाचं पोर्टल आहे मित्रांनो। हे केंद्र शासनाच्या पोर्टलवर आपण आलो। बघा गेट आधार, अपडेट आधार आणि आधार सर्व्हिसेस। तर आपल्याला अपडेट आधार करायचं आहे। अपडेट आधारावर क्लिक करा मित्रांनो। अपडेट आधारावर क्लिक केलं की अपडेट युअर आधार डाटा, चेक आधार अपडेट स्टेटस, म्हणजे जर तुम्ही अपडेट केलेलं असेल तर स्टेटस, आणि अपडेट ॲड्रेस इन युअर आधार। तर आपण याच्यावर क्लिक करायचं। इथं आलोत मित्रांनो की इथं बघा या पद्धतीनं आपल्याला त्याच्यावर क्लिक करता क्षणी इथं आपल्याला अंगठ्यासारखं एक चित्र आलेलं आहे, त्याच्या खाली लॉग इन असं म्हटलेलं आहे। इथं लॉग इनवर क्लिक करा मित्रांनो। या लॉग इनवर क्लिक केलं की बघा या पद्धतीनं आपल्याला असं इथं फेस ओपन होईल। आपल्याला इथं त्यांनी आता काय मागितलंय, इथं आपला आधार नंबर मागितलाय। तर आपला इथं आधार नंबर टाकायचा मित्रांनो। इथं आपण आधार नंबर टाकला, इथं जो कॅप्चा आहे हा कॅप्चा टाकला आणि सेंड OTP वर क्लिक करायचं मित्रांनो। बघा या पद्धतीनं सेंड OTP वर क्लिक करता क्षणी आपण जो मोबाईल नंबर जोडलेला आहे आधारला त्याच्यावर आपल्याला OTP गेलेला आहे। आता जर तुमचा आधारला OTP जर मोबाईल नंबर जोडलेला नसेल तर मित्रांनो प्रत्यक्षामध्ये तो कसा जोडायचा आणि तोही घरच्या घरीच घर बसल्या मोबाईलवरच कसा जोडायचा याचा व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या आय बटनवर आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे। तो मित्रांनो आपण पाहून घेऊ शकता आणि तो पाहून प्रत्यक्षात आपण तशी कृती करू शकतो। तर बघा हे आलेला आहे OTP, तो OTP इथं टाकून घ्यायचा आपण। तो OTP टाकून प्रत्यक्षात आपल्याला मग पुढे जाता येईल मित्रांनो। 6 अंकी OTP आपण टाकायचा। 6 अंकी OTP टाकून याला लॉग इन असं म्हणायचं मित्रांनो। आता मित्रांनो आपण इथे आलोत। इथं आल्यानंतर डाउनलोड आधार, ऑर्डर आधार, PVC कार्ड आणि ऑनलाईन अपडेट सर्व्हिस। तर ऑनलाईन अपडेट सर्व्हिसवर आपण क्लिक करायचं। इथं क्लिक केलं मित्रांनो की आपल्याला अपडेट आधार ऑनलाईन इथं खाली पुन्हा याच्यावर क्लिक करायचं। याच्यावर क्लिक केलं की आपण पुढे इथं आलो की हाऊ इट वर्क याच्या संदर्भात इथं आपल्याला काही सविस्तर इथं मार्गदर्शन केलेलं आहे, हे वाचून घ्या आणि बघा प्रोसीड टू अपडेट आधार याच्यावर क्लिक करायचं खाली सगळ्यात खाली मित्रांनो। याच्यावर क्लिक केलं की बघा सिलेक्ट एनी ऑफ द फॉलोइंग आधार डाटा। आपल्याला काय अपडेट करायचं आहे बघा, तुमचं नाव अपडेट करायचं आहे का, नाव चुकलंय का, स्पेलिंग चुकली का नावाची, का मराठीत नाव चुकलंय, डेट ऑफ बर्थ, तुमची जन्मतारीख चुकलेली असेल तर जन्मतारीख तुम्हाला अपडेट करता येते, जेंडर पुरुषांचं स्त्री, स्त्रीचं पुरुष किंवा झालेला असेल तर ते बदलता येतंय, तुमचा पत्ता जर बदललेला असेल, तुम्ही अगोदर एका ठिकाणी राहताय आता एका ठिकाणी राहताय तर तो तुम्हाला बदलता येतो मित्रांनो। याच्यामध्ये नाव बदलत असताना किंवा कोणतंही याच्यात काही बदलायचं असेल तर आपल्याला प्रूफ द्यावा लागतो। तो काय प्रूफ द्यायचा ते आपण त्याच्यावर गेलं बघू। बघा शाळेचा जर विचार केला तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर जन्मतारखा चुकलेल्या आहे। तर पालक घरच्या घरी आपल्या मोबाईलवरून आपल्या लेकराची जन्मतारीख दुरुस्त करू शकतो। आपण बघू उदाहरणार्थ बघा डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख चुकलेली आहे आणि जन्मतारीख दुरुस्त करायची तर कशी दुरुस्त करायची बघा। तर प्रोसीड आपण त्याच्यावर क्लिक केलं, प्रोसीड टू अपडेट आधार याच्यावर क्लिक करा। त्याच्यावर क्लिक करता क्षणी आपण पुढे येतो मित्रांनो असं। आणि इथे आल्यानंतर आपल्याला बघा ते ऑनलाईन आहे, ऑनलाईन असल्यामुळे कधी कधी आपल्याला थोडा वेळ घेईल ते।
ओके मित्रांनो, आपण आता तिथं क्लिक केलं की आपण इथं आलो. बघा करंट डिटेल्स तुमची सध्याची जन्मतारीख दाखवतं ते. आपल्याला डिटेल्स टू अपडेट, आपल्याला नवीन जन्मतारीख टाकायची. तर नवीन जन्मतारीख आपल्याला इथं निवडायची. नवीन जन्मतारीख निवडायची मित्रांनो. समजा नवीन जन्मतारीख निवडली की त्याच्यानंतर आपल्याला जी जन्मतारीख आपण निवडली, जी कोणती जन्मतारीख तुम्ही निवडलेली आहे ती जन्मतारीख निवडल्याच्या नंतर आपल्याला इथे खाली इथं काही सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला इथं अगोदर जन्मतारीख निवडावं लागेल आपल्याला अगोदर. तर अगोदर जन्मतारीख निवडून घेऊया आणि जन्मतारीख निवडल्याच्या नंतर प्रत्यक्षामध्ये मग आपल्याला इथे हे करता येईल, ती निवडू शकतो आपण. आणि मित्रांनो आता आपल्याला काय करावं लागेल की इथे प्रत्यक्षात तुमच्या मोबाईलमध्ये अगोदरच तुम्हाला जर तुम्हाला जन्मतारीख बदलायची ना तर अगोदरच काय करायचं, आपण फोटो काढून टीशी ठेवायची आपल्या याच्यामध्ये मोबाईलमध्ये. मी कम्प्युटरमध्ये ठेवलेली आहे. तर आता मग समजा आपल्याला काय करायचं शोधावं लागेल आपल्याला. तर आता मी डॉक्युमेंट्समध्ये जाणार आणि डॉक्युमेंट्समध्ये जाऊन मी इथं दादाभाऊ जगदाळे टीशी अशी करून ठेवलेली, ही टीशी इथं अपलोड करायची. बघा 100% अपलोड झाली. इथं हिरवा. मित्रांनो आता आपल्याला करंट इथं डिटेल्स, करंटची जन्मतारीख इथं आहे. त्यानंतर आपल्याला जी नवीन जन्मतारीख टाकायची ती जन्मतारीख जी बरोबर आहे ती इथं टाकली आपण. त्यानंतर आपल्याला इथं जन्मतारखेच्या प्रूफमध्ये इथं इतके आपल्याला दिलेले होते. बर्थ सर्टिफिकेट आहे, त्यानंतर आपल्याला इथं विजा आहे, मार्कशीट आहे, पॅन कार्ड आहे, पासपोर्ट आहे, त्यानंतर फोटो ID प्रूफ आहे, इतर कोणता शाळेची टीशी आहे, त्यानंतर सेकंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, सेल्फ डिक्लेरेशन स्वघोषित प्रमाणपत्र देखील देता येतं. त्यानंतर सर्व्हिस फोटो ID आपल्याला एवढे इथं मागितले, एवढे यापैकी एक कोणतंही आपण देऊ शकतो. आपण टीशी निवडलेला आहे, टीशी अपलोड केली, पूर्ण हिरवं झालं म्हणजे ती 100% अपलोड झालेली आहे. आपण इथं नेक्स्ट करायचं मित्रांनो. नेक्स्ट केल्याच्या नंतर आपल्याला पुढं पेमेंटचं ऑप्शन येतं. पेमेंटच्या ऑप्शनमध्ये बघा आपल्याला गुगल पेनं पेमेंट करता येतं, त्यानंतर फोनपेनं पेमेंट करता येतं, ऑनलाईन पेमेंट करता येतं, आपल्याला डेबिट कार्डनं पेमेंट करता येतं आणि फक्त 50 रुपये पेमेंट करायचं. 50 रुपये पेमेंट केलं मित्रांनो की आपलं तात्काळ आपला जो चूक झालेली आहे जन्मतारखेत ती जन्मतारीख दुरुस्त होऊन जाते. म्हणजे घरच्या घरी आपल्याला जन्मतारीख बदलवता येते. जी चुकीची दुरुस्ती आहे ती करता येते. आपण प्रत्यक्षात ही करून घ्यावी. विद्यार्थ्यांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची जन्मतारीख चुकलेली आहे. माझी पालकांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या लेकरांची जन्मतारीख चुकलेली असेल तर या पद्धतीनं दुरुस्त करू शकता केवळ 50 रुपयामध्ये आणि आपल्या स्मार्टफोनवरून. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकाचं लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.